त्यातल्या निमगावमध्ये आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांना धीर देतायत। दुसरीकडे अजित पवार हे देखील सोलापूरमध्ये पाहणी करतायत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर धाराशिवमध्ये दाखल होत आहे आणि त्यांच्यासोबत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील आहेत। मराठवाड्यामध्ये अभूतपूर्व नुकसान झालेलं आहे, अभूतपूर्व पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आता मदतीची अपेक्षा फार मोठी आहे सरकारकडून आणि सरकारने ती अपेक्षा पूर्ण करावी अशी मागणी सातत्याने शेतकरी या सगळ्या मंत्र्यांकडे करतायत। जिथे जिथे हे मंत्री जात आहेत तिथे तिथे त्यांना थांबवलं जातंय, आपली कैफियत, आपली आपबीती सांगितली जाते, किती नुकसान झालंय याचा पाढा वाचला जातोय आणि त्या सगळ्यांना मदतीचं आश्वासन या मंत्र्यांकडून दिलं जातंय। ही मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच माफक अपेक्षा सगळ्यांची आहे आणि त्या दृष्टीने आता सरकार काय पावलं उचलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार माढ्यामध्ये मुंगशीमध्ये आहेत, तर देवेंद्र फडणवीस निमगावामध्ये आहेत। अनेक मागण्या दिल्या जात आहेत, निवेदनं दिली जात आहेत। जिथे जी कामं तातडीने करता येण्यासारखी आहेत त्या कामांचे आदेश दिले जात आहेत। अधिकारी आहेत, तिथले काही स्थानिक पदाधिकारी आहेत, पक्षाचे नेते आहेत, असे सगळे जण मिळून सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करतायत, नुकसानाचा आढावा घेतायत। पण हा पाहणी दौरा केवळ एक दिवसाचा न राहता त्यानंतर तात्काळ या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। सध्या आपण दोन दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणी दौरा करतायत। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंगशी माढा गावामध्ये पाहणी केली आणि त्यानंतर लोकांशी संवाद साधला। अजित पवारांनी संवाद साधत सीना नदीवरच्या बंधाऱ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी एबीपी माझाकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यात पाहणी करतात, अनेक गावात ते भेटी घेतल्यात। कवेला देखील अजित पवार थांबून तुमच्याशी चर्चा केलेली होती, काय समस्या मांडल्यात त्यांच्यासमोर? समस्या म्हणजे असं आहे की आता नुकसान तर आतूनच झालेलं आहे शेतकऱ्यांचं। घरं जनावरं पाण्यात गेले, ती घरं बिरं मोटारी वगैरे सगळं नुकसान झालंय लोकांचं, आतूनात नुकसान झालंय। ह्याच्या अगोदर 50 वर्ष असं कधी, ह्या 50 वर्षात कधीच एवढं पाणी आलं नव्हतं, एवढा पाऊस झालेला नव्हता। त्यामुळे आता नुकसान भरपाई देताना शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी। मोटरी पण गेल्या, मोटरी पाईप आणि डीपीपीपी सगळे वाहून गेले नदीच्या कडेची। हा, दादांना काय बोलत, काय आश्वासन दिलं? दादा म्हणले आम्ही मोटरीचे डिपोचं तुमचे करू भरपाई। सगळेच वाहून गेले, आता मोटरी गेल्या, बंधारा वाहून गेला, डीपी वाहून गेले, पोल पल्ले तारा सगळ्या तुटून गेल्या। त्या पिकाचं ऊस काय राहिलं नाही। तर प्रमुख पीक काय काय होते, काय काय? ऊस, मका, ऊस केळी, मका, उडीद। दादांनी काय सांगितलं, दादांनी काय आश्वासन दिलं आता तुम्हाला? देतो म्हणजे भरपाई। सरसकटच नुकसान झाले सर्व गावाचं। नदीकाठचे जो पूर्ण सीनाकाठ आहे, प्रत्येक गावाचं पूर्ण नुकसान झाले, सगळे ऊस गेलेत पाण्याखाली, घरदार सगळे वाहून गेले, काय राहिलं नाही। हेक्टरी कितीची मागणी केली आहे? हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये तरी द्यायला पाहिजे। हेक्टरी 50,000? हेक्टरी 50,000 रुपये सरसकट अनुदान द्यावं, सरसकट। ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी जी ती ग्रामस्थांकडून केली जाते। सरकार म्हणून काय नेमका निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन युक्ता, आफ्ताब शेख, एबीपी माझा, माढा, सोलापूर। तर या सगळ्या अपडेटवरती आपलं लक्ष असेल बुलेटिन